जेव्हा कधी आपण पुरणपोळी बनवायचा विचार करतो तेव्हा प्रत्येकाला असंच वाटत असतं की आपली ही पुरणपोळी अशी टम्म फुगणारी व मऊ लुसलुशीत असावी। तर मग मंडळी, आज आपण होळी विशेष टम्म फुगणारी आणि मऊ लुसलुशीत अर्धा किलो डाळीच्या प्रमाणामध्ये पुरणपोळी बघणार आहोत। तर चला, सगळ्यात पहिले ना मी हे पीठ मळून घेते। पुरणपोळीचं पीठ जितकं लवकर तुम्ही मळून घ्याल तेवढं तुमचं पीठ छान होईल। मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 वाटी मैदा घेत आहे। तुम्हाला संपूर्ण मैदाही घेऊ शकता, नाही तर संपूर्ण गव्हाचं पीठही घेऊ शकता। आणि मी त्याच्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकली। हळदीने खूप छान कलर येतो। आणि ह्याच्यामध्ये मी आता 2 चम्मच तेलही टाकलेलं आहे। आधी व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं, पाणी टाकून आहे ना व्यवस्थित मऊ सूत मळून घेऊया। बघा, हा पिठाचा गोळा मी मळून घेतलेला आहे। आता ना मी ह्याच्यावरती थोडं तेल टाकणार आहे आणि तेलानेही आपण पीठ मळून घेणार आहोत चांगलं। पीठ आता मी ठेवलेलं आहे आणि वरतून थोडंसं मी तेल लावलेलं आहे, त्याच्याने पीठ आपलं वरतून सुकणार नाही आणि मस्त मॉइस्ट राहील। आता याला ना मी अर्धा 1 तास असंच मुरू देते पीठ। इथे मी अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे, ती मी ना 1 तास अगोदर भिजत घातली होती। चण्याची डाळ भिजायला घालायची, भिजायला घातल्यावर पुरण एकदम मऊ छान होतं। तुम्ही असंच करा। आता ना तुम्हाला आवडत असेल ते कुकरमध्ये बनवू शकता, 1 शिट्टी काढू शकता। मी इथे कढईमध्ये बनवते, त्याच्यामध्ये मी 1 वाटी पाणी टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकली, थोडंसं तेल टाकते मी 1 ते 2 चम्मच, चिमूटभर मीठही टाकलेलं आहे। आता मला थोडं पाणी कमी वाटलं म्हणून मी थोडं पाणी अजून टाकलं आहे। आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते। 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। आपण डाळ भिजवली होती ना, म्हणून ही डाळ आपली पटकन शिजलेली आहे। बघा किती छान मऊ डाळ शिजली। चला, आता एका स्ट्रेनरमध्ये मी काढून घेते ही डाळ। ही डाळ काढून आहे ना तुम्ही 5 मिनिटं ठेवा, तर की सगळं पाणी निघून जाईल, नाही तर पाणी राहिले ना पुरण पातळ होऊ शकतं। हे बघा, हे पाणी सर्व निघालेलं आहे। आता मी ना ह्याच्यातली थोडीशी डाळ पण त्याच्यामध्ये टाकते, कारण की मला आमटी बनवायची आहे, म्हणून मी थोडी डाळ टाकलेली आहे। आता चला आपण पुरण परतून घेऊया। त्याच कढईमध्ये मी डाळ टाकली। आता हा अर्धा किलो प्रमाणात गूळ आहे, अर्धा किलो डाळ आहे तर अर्धा किलो गूळ घ्यायचा, बारीक करून घेतलेला आहे मी गूळ। आता गूळ मिक्स करून घेऊ व्यवस्थित। आता ना ते गूळ मिक्स केला ना, गूळ जसा जसा वितळेल ना तसं तसं आपलं मिश्रण पातळ होत जाईल। गूळ टाकून आहे ना व्यवस्थित मिक्स करू। मी 5 मिनिटं झाकण ठेवलं आहे ह्याच्यावरती, ताकी गूळ आपला वितळायला पाहिजे म्हणून। गूळ वितळला आहे मस्त। आता ना मस्त परतून घ्यायचं आहे, चांगला गूळ वितळून तो गूळ सुकेपर्यंत परतून घ्यायचं। डाळ व्यवस्थित परतून घ्यायची, पाणी सगळं त्याच्यातलं पाणी सगळं आटवायचं, गुळाचं पाणी। आणि याला जर तुम्ही चांगलं सुकवलं नाही ना, असं परतलं नाही ना, तर तुमचं पुरण ना पातळ होऊ शकतं, म्हणून त्याला मस्त परतून घ्यायचं। गूळ वितळला आहे त्याच्यामध्ये। आता त्याच्यामध्ये मी वेलची जायफळची पावडर टाकते 1 चम्मच, पाणी जराही दिसत नाही, मस्त पुरण परतून झालेलं आहे। आता आपण पुरण वाटून घेऊया। ही मी स्ट्रेनर ठेवलेलं आहे, एक जाळी ठेवलेली आहे, चाळणी, पुरण चाळण्याची चाळणी येते ही, त्याच्याने आपण हे पुरण गरम गरम असतानाच घासून घेऊया आणि पुरण पटापट होतं। असंच करा, लवकर होतं, गरम गरम केल्याने तर अजून लवकर होतं। आता मी सर्व पुरण करून घेते। हे बघा, सर्व पुरण माझं वाटून झालेलं आहे। ह्याच्याने काय होतं माहिती आहे, डाळ वगैरे राहत नाही, काय नाही, एकसारखं पुरण होतं, छान मस्त पुरण झालेलं आहे आपलं। आता आपण पीठ बघूया। बघा किती छान मऊ लुसलुशीत हे पीठ झालेलं आहे। आता एक छोटा गोळा घ्यायचा पिठाचा, गोल गोल हातावर फिरवायचा, थोडासा पिठामध्ये मिक्स करायचा आणि अंगठ्याच्या साहाय्याने आतमध्ये दाब देत देत त्याची एक पारी तयार करून घ्यायची आणि पिठापेक्षा मोठ्या आकाराचं पुरण घ्यायचं। पीठ जितकं घेतलं त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या आकाराचा पुरणाचा गोळा घ्या, त्याच्यात भणी भरून त्याचं तोंड बंद करत आणि ते टोक दाबा आणि त्याला मस्त चपटं करा। असं केल्याने पुरण सगळीकडे पसरतं। असा गोळा करून घ्या आणि पिठामध्ये मिक्स करून पुरणपोळ्या लाटायला घेऊया। पुरणपोळी लाटताना तुम्ही ना तांदळाचं पीठ लावलं ना तर अतिउत्तम, खूप छान सरकल्या जातात पुरणपोळ्या तांदळाच्या पिठाने, ना फुटली ना तुटली ना काहीच नाही। चला आता भाजून घेऊया। तवा गरम करत ठेवला होता मी, एक्स्ट्राचं पीठ काढते वरचं। बघा, तेल नाही तर तूप तुम्हाला जे आवडेल ते लावून तुम्ही छानपैकी दोन्ही साईडने खरपूस अशी पुरणपोळी भाजून घ्या। बघा कशी पुरणपोळी टम्म फुगली, एकदम हलक्या हाताने त्याला तेल किंवा तूप लावलं ना मस्त फुगते। बघा, त्या सर्व पुरणपोळ्या फुगलेल्या आहेत। दिलेल्या टिप फॉलो करा तुम्ही, तुमच्याही पुरणपोळ्या अशाच होतील।
बघा मस्त भाजून झालेली आहे पुरणपोळी, ना फुटली आहे ना काय. एक झाली, आपण आता दुसरी करून घेऊया. चला आता दुसरी बघूया. बघा ना फाटते ना काय ना काय. ही भाजून घेऊया. अशाच प्रकारे मी सर्व पुरणपोळ्या करून घेणार आहे. अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये ना 22 ते 23 पुरणपोळ्या बनतात. छोट्या केल्या तर 30ही बनतात. मोठ्या पुरणपोळ्या 22 ते 23 आरामशीर बनतात अर्धा किलोमध्ये, अर्धा किलो डाळीच्या प्रमाणामध्ये. चला तर मग मंडळी, कशी वाटली माझी ही रेसिपी. ह्या पुरणपोळ्या एकदम मऊ लुसलुशीत, दुसऱ्या तिसऱ्या दिवशीही तशाच्या मऊच्या मऊ राहतात. आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून ह्या येणाऱ्या होळीच्या खूप खूप शुभेच्छा. मस्त पुरणपोळी खा आणि स्वस्त राहा. चला तर मग पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया. बाय बाय.